श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, स्वस्थ भारत या कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, सध्या आपण सगळेच घड्याळाच्या काट्याप्रमाणे पळत असतो. आपल्या डोक्यामध्ये हजार प्रश्न, हजार कामं एकाच वेळी चाललेली असतात. एकंदरीतच काय, आपण कायम स्ट्रेसखाली वावरत असतो. त्याचा कुठेतरी परिणाम आपल्या शरीरावर दिसून येतो. पण काही आजार असे असतात की ते आपल्या शरीरात चोर पावलांनी प्रवेश करतात आणि मग नंतर त्याचे परिणाम आपल्या शरीरावर दिसायला लागतात. पण अशा चोर पावलांनी येणाऱ्या आजारांना आपण आपल्या शरीरामध्ये शिरकाव करू द्यायचा की नाही? तर आता तुम्ही म्हणाल, हे कसं शक्य आहे? तर हो, हे शक्य आहे. आपली जीवनशैली जर योग्य ठेवली ना, तर आपल्या शरीरात शिरणाऱ्या आजारांना आपण कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. तर श्रोते हो, असाच चोर पावलांनी आपल्या शरीरात प्रवेश करणारा आजार म्हणजे हायपरटेन्शन. याच हायपरटेन्शनबद्दल आज आपण स्वस्थ भारत या कार्यक्रमात चर्चा करणार आहोत. त्यासाठी आज आपण आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर नमिता पडवळ यांना. डॉक्टर नमिता पडवळ ह्या लोकमान्य म्युनिसिपल मेडिकल कॉलेज आणि जनरल हॉस्पिटलमध्ये औषध वैद्यकशास्त्राच्या प्राध्यापिका म्हणून गेली 28 वर्ष कार्यरत आहेत. तर आज आपण त्यांच्याकडून हायपरटेन्शन या आजाराची माहिती करून घेऊया. डॉक्टर नमिता पडवळ, आपलं स्वस्थ भारत कार्यक्रमात मी मनापासून स्वागत करते. नमस्कार. नमस्कार. डॉक्टर, हायपरटेन्शन म्हणजे नेमकं काय? हायपरटेन्शन, ज्याला आपण मराठीत रक्तदाब असं म्हणतो, तर हा रक्तदाब म्हणजे आपल्या हृदयातून जेव्हा रक्त बाहेर पडतं तेव्हा त्याच्या रक्तवाहिन्यांवरती जो दाब पडतो त्याला आपण रक्तदाब असं म्हणतो. तर त्याच्यामध्ये 2 असतात. म्हणजे जेव्हा आपण डॉक्टरांकडे जातो तेव्हा आपलं ब्लड प्रेशर ते चेक करतात. तर त्याच्यामध्ये एक सिस्टॉलिक आणि एक डायस्टॉलिक असा प्रकार असतो. सिस्टॉलिक म्हणजे वरचा आणि डायस्टॉलिक म्हणजे खालचा. म्हणजे जेव्हा रक्त बाहेर पडतं तेव्हा त्याला आपण वरचा म्हणजे सिस्टॉलिक ब्लड प्रेशर असं म्हणतो. आणि जेव्हा रक्त बाहेर पडल्यानंतर हृदयामध्ये पण रक्त साठवलं जातं तेव्हा त्याला आपण डायस्टॉलिक, तेव्हा जे प्रेशर येतं त्याला आपण डायस्टॉलिक असं म्हणतो. तर नॉर्मल जे रक्तदाब असतो आपल्या शरीराचा तर तो 120 वरचा आणि 80 खालचा हा नॉर्मल किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं खाली असू शकतो. जेव्हा हा 120 पेक्षा जास्ती व्हायला लागतो तेव्हा त्याला आपण हायपरटेन्शन असं म्हणतो. ओके, तर त्याच्यामध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत. अच्छा, काय प्रकार आहेत? त्याच्यामध्ये आपण म्हणजे जे नॉर्मल ब्लड प्रेशर आपण 120-80 असं म्हणतो. पण जेव्हा हे ब्लड प्रेशर 129च्या वरती जायला लागतं, वरचं ब्लड प्रेशर, आणि जे खालचं ब्लड प्रेशर डायस्टॉलिक ब्लड प्रेशर जे 89च्या वरती जायला लागतं तेव्हा आपण स्टेज 1 हायपरटेन्शन असं म्हणतो. जेव्हा ते 139च्या वरती 140च्या वरती जायला लागतं सिस्टॉलिक ब्लड प्रेशर आणि डायस्टॉलिक ब्लड प्रेशर 99च्या 100च्या आसपास यायला लागतं तेव्हा आपण त्याला स्टेज 2 हायपरटेन्शन असं म्हणतो. आणि जेव्हा ते 160च्या वरती सिस्टॉलिक ब्लड प्रेशर जायला लागतं तेव्हा त्याला आपण सिव्हिअर हायपरटेन्शन असं म्हणू शकतो. अच्छा डॉक्टर, आत्ता तुम्ही प्रकार सांगितले, तुम्ही आकडे पण सांगितले 120 आणि 80 असे. पण जनरली काय होतं, काही झाल्याशिवाय आपण BP चेक करायला तर काही जात नाही. तर ह्या 2 प्रकारामध्ये घातक कुठला आहे? म्हणजे घातक आहे, दोन्ही प्रकार आहेत. जेव्हा ते शूट होतं तेव्हा काही काही वेळेला फक्त सिस्टॉलिक ब्लड प्रेशर वाढतं. मग ते 180च्या वगैरे वरती गेलं की तेवढा रक्तवाहिन्यांवरती येणारा दाब जास्ती असतो. आणि जेव्हा डायस्टॉलिक असतं ते 100-110च्या वरती जातं तेव्हा तेही घातक असतं. अच्छा, त्यामुळे हे दोन्ही प्रकार घातक आहेतच. अच्छा, पण हे प्रेशर वाढतं किंवा प्रेशर कमी होतं, म्हणजे खालचा किंवा वरचा BP आपण म्हणतो, तर हे प्रेशर वाढतं तर ते का वाढतं? आणि हे वाढलं की ते तेवढ्यापुरतंच असतं का? म्हणजे समजा मला या असं विचारायचं आहे की एखादं टेन्शन आपल्याला काहीतरी आलं तर ते तेवढ्यापुरतं प्रेशर वाढतं आणि मग लगेच नॉर्मलला येतं, असं काही असतं का? की काही काहींचा BP असा कायम वरच दाखवत असतो, तर काय नेमकं हे आहे? तर त्याच्यामध्ये बरेचसे प्रकार आहेत. एक जो तुम्ही म्हणालात की अचानक वाढतं ब्लड प्रेशर, तर हा बऱ्याच वेळेला काही ताणतणाव किंवा स्ट्रेस ज्याला आपण म्हणतो त्याच्यामुळे, मग ते कसलंही असू शकतं. अभ्यासाचं ताणतणाव असू शकतं, काही परिस्थितींचं ताणतणाव असू शकतं, काही टार्गेट्स आपल्याला कंप्लीट करायचे असतात त्याचे ताण असू शकतं. तर त्यावेळेला ती परिस्थिती गेल्यानंतर ब्लड प्रेशर नॉर्मलला येऊ शकतं. पण काही वेळेला अशी कंडिशन येऊ शकते की हे ताणतणाव जर कंटिन्युअस राहिले किंवा काही स्पेसिफिक आजार असतील तर हे ब्लड प्रेशरचं लेवल तेवढं कंटिन्युअस जास्ती राहतच राहतं. आणि त्यामुळे बऱ्याच प्रमाणात ते ताणतणाव जास्ती राहिले की मग रक्तवाहिन्यांवर आतून डॅमेज व्हायला सुरुवात होते आणि मग ते परिणाम हळूहळू शरीरावर दिसायला लागतात. त्यामुळे ते अचानक वाढून ते कमी झालं पण ते
कमी पण नॉर्मल प्रमाणे नाही राहिलं आणि ते पण कंटिन्युअस राहिलं तसंच का मग त्याचं दुष्परिणाम होतात शरीरावरती. आणि डॉक्टर, आता बोलता बोलता तुम्ही म्हणालात की काही स्पेसिफिक आजारांमध्ये हा उच्च रक्तदाब आपल्याला बघायला मिळतो, तर साधारण ते आजार काय असतात, म्हणजे त्या लोकांनी सतर्क राहायला? याच्यामध्ये मेन म्हणजे काही लोकांची जीवनशैली, ज्याला आम्ही टाईप ए पर्सनॅलिटी म्हणतो, की प्रत्येक गोष्टीचा त्यांना ताण येत असतो, टेन्शनमध्ये असतात. काही गोष्ट ज्या नॉर्मली टेन्शन नाही घेतलं तरी होऊ शकतात, पण त्यांची प्रवृत्ती असते की, तर त्या लोकांमध्ये हा प्रकार असतो. काही लोक मिठाचं सेवन खूप जास्ती करतात. म्हणजे नॉर्मल जेवणामध्ये जे असतं त्याच्या व्यतिरिक्त त्यांना वरून मीठ घ्यायची सवय असते. तर अशा लोकांमध्ये मिठाचं प्रमाण जास्ती झालं की ब्लड प्रेशर जास्ती होतं. काही वेळेला काही अनुवंशिक कारणं असतात, म्हणजे काही जेनेटिक डिफेक्ट्स असतात, ज्यामुळे तुमच्या घरामध्येच पालकांपासून मुलांमध्ये, त्यांच्या मुलांमध्ये हे हायपरटेन्शनचा आजार असू शकतो. दुसरा एक प्रकार म्हणजे सेकंडरी हायपरटेन्शन असं आपण म्हणतो, जे काही हॉर्मोन्स असतात, जसं आपल्या शरीरामध्ये ॲड्रिनल ग्लँड असते किंवा बाकी अनेक ज्या ग्लँड्स असतात त्याच्यामधनं हॉर्मोन्स किंवा किडनीमध्ये काही हॉर्मोन्स असतात, त्याचं प्रमाण वाढल्यामुळे सुद्धा ब्लड प्रेशर वाढू शकतं. आणि तिसरा एक प्रकार आहे त्याला आपण गरोदरपणामध्ये म्हणतो ब्लड प्रेशर, जस्टेशनल हायपरटेन्शन म्हणतो. म्हणजे साधारण 20 आठवड्याच्या गर्भार स्त्रीच्या मध्ये काही हॉर्मोनल चेंजेस होत असतात आणि त्यामुळे तिचं ब्लड प्रेशर हळूहळू वाढायला लागतं. आणि जर ते कंट्रोलमध्ये नाही ठेवलं तर ते घातक पण ठरू शकतं. पण हा जो गरोदरपणातला ब्लड प्रेशर आहे ते तात्पुरतं असतं? हां, म्हणजे बऱ्याच वेळेला त्याला जेस्टेशनल हायपरटेन्शन याच्यासाठीच म्हणतात की जेव्हा जोपर्यंत प्रेग्नन्सी असते तोपर्यंत हा ब्लड प्रेशर असतो, आणि जेव्हा प्रेग्नन्सी म्हणजे जेव्हा डिलिव्हरी होते, प्रसूती होते, त्याच्यानंतर साधारण 8 ते 10 दिवसामध्ये तो कमी व्हायला पाहिजे, तेव्हा त्याला आपण जेस्टेशनल हायपरटेन्शन असं म्हणतो. तो जर कमी नाही झाला याचा अर्थ त्या स्त्रीला हायपरटेन्शनचा आजार आहे आणि तिने आयुष्यभर ट्रीटमेंट घेतली पाहिजे. पण तो मग गरोदरपणातच सुरू होतं की तो अगोदरपासून असतो? बऱ्याच वेळेला काय होतं, ते त्याचं निदान गरोदरपणात होतं, असंही होऊ शकतं. आणि काही वेळा तो गरोदरपणात पुरता येतो, पण बऱ्याच वेळेला त्याचं, कारण गरोदरपणामध्ये ते डॉक्टरकडे जातात त्या स्त्रिया आणि त्यावेळेला तो डिटेक्ट होतो. तर हा जो हायपरटेन्शनचा आजार आहे तो हळूच आपल्या शरीरात शिरकाव करतो किंवा त्याला आपण सायलेंट किलर असं म्हणू शकतो का? हो, त्याला सायलेंट किलर असंच म्हटलं जातं, कारण असं बघायला गेलं तर त्याच्यामध्ये लक्षणं सुरुवातीला काहीच दिसत नाही. म्हणजे ताणतणाव असतो, साधारण चिडचिड होते, पण ती आपण असं ताणतणावामुळे चिडचिड होते असं म्हणतो. पण जेव्हा तो सततचा ब्लड प्रेशर व्हायला लागतो तेव्हा मग त्या रक्तवाहिन्यांना आतून डॅमेज व्हायला सुरुवात होते आणि मग त्याच्यामध्ये ॲथेरोस्क्लेरोसिस म्हणजे चरबीचं प्रमाण वाढत जातं आणि मग त्याच्यामध्ये ब्लॉकेजेस व्हायला लागतात. मग याच्यामध्ये ते ब्लॉकेजेस कुठे होतात तसे सिम्पटम्स दिसायला लागतात. जसं सपोज रक्तवाहिन्या ज्या हृदयाला रक्तवाहिन्या पुरवतात त्याच्यामध्ये जर ते ब्लॉकेजेस आले तर आपल्याला हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस असतात. जेव्हा ते मेंदूच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस होतात तेव्हा त्याच्यामुळे आपल्याला पॅरालिसिसचा अटॅक येण्याची शक्यता असते. किडनीच्या रक्तवाहिन्यांमध्ये जर ब्लॉकेजेस आले तर किडनीचं डॅमेज होऊ शकतं. डोळ्याच्या रक्तवाहिन्यांमध्ये जर प्रॉब्लेम झाला तर दृष्टी जाण्याचे चान्सेस असतात. डॉक्टर, आत्ता तुम्ही बोलता बोलता म्हणालात की रक्तवाहिन्यांवरती प्रेशर येतं, त्या डॅमेज होतात, तर त्या डॅमेज होतात म्हणजे काय होतं त्यांना? रक्तवाहिन्यांच्या आतमध्ये एक लेअर असतो, त्याला आपण एंडोथेलियम म्हणतो. सततच्या प्रेशरमुळे ते एंडोथेलियमला जखमा झाल्यासारख्या होतात आणि त्याच्यामध्ये मग ती ॲथेरोस्क्लेरोसिसची प्रोसेस होऊन मग त्या एक तर त्या स्टिफ होतात, म्हणजे त्या लवचिकपणा त्यांचा जातो आणि त्याच्यामुळे हृदयातनं रक्त बाहेर पडताना पण त्यांना थोडा अडथळा येतो आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये जर चरबीचं प्रमाण वाढलेलं असेल तर त्याच्यामुळे ते ब्लॉकेजेस होतात. डॉक्टर, आणि बोलता बोलता आता लठ्ठपणाचाही विषय तुम्ही थोडासा त्याला टच करून गेलात, तर लठ्ठ माणसांना उच्च रक्तदाबाची भीती असते का? हां, म्हणजे साधारणपणे असते, त्यांच्यामध्ये हा ब्लड प्रेशर उच्च रक्तदाबाचं प्रमाण जास्ती असतं, पण असं नाही आहे की लठ्ठ असतीलच तरच त्यांना होतील. आपल्या देशामध्ये बारीक लोकांना सुद्धा असू शकतं. लठ्ठ माणसांमध्ये चरबीचं प्रमाण जास्ती असतं, त्याच्यामुळे हायपरटेन्शन ब्लड प्रेशर वाढल्यानंतर त्यांना चरबीमुळे होणारे आजार पण जास्ती होऊ शकतात. तर त्याच्यासाठी म्हणजे लठ्ठपणा, त्याच्यामध्ये पण कमरेचा घेर
हा महत्वाचा आहे अच्छा. त्या लठ्ठपणामध्ये. आपल्या पोटाभोवती असणारी चरबीचं प्रमाण वाढलं की त्याचं बऱ्याचशा आजारांशी कनेक्शन आहे असं एक साधारण पाहणीमध्ये बघितलं गेलेलं आहे. आणि काही हॉर्मोन्सचे इफेक्ट असतात ज्याच्यामुळे हा लठ्ठपणा वाढलेला असतो. अच्छा. मग अशी डॉक्टर तुम्ही बोलता बोलता थायरॉइडला पण थोडंसं टच केलं की पण थायरॉइड वाल्यांना मग उच्च रक्तदाबाची भीती आहे? हा, म्हणजे हायपोथायरॉइड पेक्षा हायपरथायरॉइड ज्यांना आहे त्याच्यामध्ये उच्च रक्तदाबाचं प्रमाण जास्ती असतं. त्याच्यामध्ये म्हणजे हायपोथायरॉइडमध्ये पण चरबीचं प्रमाण जास्ती वाढलं की त्यांना रक्तदाबाचं प्रमाण होतं. त्याच्याच बरोबर ॲड्रिनल ग्लँड आपण म्हणतो ज्याच्यामध्ये काही हॉर्मोन्स असतात जसं कुशिंग सिंड्रोम म्हणतो त्याच्यामध्ये रक्तदाबाचं प्रमाण जास्ती असतं, हायपरटेन्शनचं प्रमाण. अच्छा. डॉक्टर नमिता मला सांगा की तुम्ही सांगितलं की हा सायलेंट किलर आहे, हळूच आपल्या शरीरात प्रवेश करतं असं तुम्ही सुरुवातीपासून सांगताय. पण हा प्रवेश करतो तर आपल्याला काही थोडी तरी लक्षणं तर दाखवत असेल ना की आपल्याला काय होतं तेव्हा आपण डॉक्टरांकडे जायचं, नाही तर मग खूप दिवस ते तसंच आपण तुम्ही जसं सांगितलं चिडचिड होतीये तर आपल्याला असं वाटतं की काहीतरी काम आपलं होत नाही किंवा मनासारखं होत नाही म्हणून चिडचिड होतीये. थोडी तरी तो लक्षणं दाखवत असेल काही? हां, कधी कधी असं होतं की आपल्याला खूप डोकं दुखायला लागतं आणि डोकं म्हणजे असं मानेपासून वरती डोकं दुखायला लागतं. तर अशा वेळेला आपण की टेन्शनमुळे किंवा झोप झाली नाही वगैरे आपण त्याच्याकडे दुर्लक्ष नाही करायचं. तर ते आपलं एक ब्लड प्रेशर चेक करून घ्यायचं. ते चेक करणं खूप इझी आहे. डॉक्टरांकडे जाऊन तर करता येतं, प्लस आजकाल घरी पण ब्लड प्रेशरचे इन्स्ट्रुमेंट्स आणून ते चेक करू शकतो. तर साधारण आपल्याला पण अंदाज येऊ शकतो की त्यावेळेला आपलं ब्लड प्रेशर वाढलेलं आहे का नाही. तर ते एक आहे. दुसरं म्हणजे कधी कधी डोळ्यासमोर अचानक अंधारी येणं, तर अशा वेळेला. आणि मी तर म्हणेन की साधारण वयाच्या 30 नंतर आणि ज्यांना असं ताणतणावाची सवय आहे त्यांनी आपलं ब्लड प्रेशर रेग्युलरली चेक करत राहावं. अच्छा. दर महिन्याला. अलीकडे आले डॉक्टर? हो. इनफॅक्ट मी तेही खूप म्हटलं 20व्या वर्षापासूनच आम्हाला चेंजेस दिसायला लागतात. त्याच्यानंतर आपलं रेग्युलरली ब्लड प्रेशर चेक केलं तर साधारण आपल्याला कळेल की आपल्याला ब्लड प्रेशर वाढतंय की नाही. आणि अचानकही कधी ब्लड प्रेशर वाढलेलं आढळलं तर आपण हे समजून घ्यावं की आपल्याला टेंडन्सी आहे ब्लड प्रेशर वाढण्याची. त्यामुळे लवकरात लवकर उपाययोजना त्याच्यावरती करायला पाहिजे. छातीत धडधड वगैरे असा काही प्रकार होतो? म्हणजे कधी कधी धडधडताना काही आपल्याला टेन्शन आलं तर छातीत धडधड व्हायला लागतं, तेव्हा तो तात्पुरता बीपी वर गेलेला असतो की काय? जेव्हा हार्टबीट्स वाढतात तेव्हा ते रिॲक्टिव्ह ब्लड प्रेशर आपण म्हणतो की त्याच्यामुळे ब्लड प्रेशर थोडंसं वाढतं. पण जेव्हा ती धडधड कमी होते तेव्हा ती ब्लड प्रेशर कमी झालं तर ते आपण रिॲक्टिव्ह ब्लड प्रेशर असं म्हणू शकू. पण जर ती धडधड पण कमी झाली तरी पण ब्लड प्रेशर कंटिन्युअसली हाय राहिलं तर मात्र तो वेगळा प्रकार आहे आणि त्याच्यासाठी ट्रीटमेंट घेतली पाहिजे. किंवा ही धडधडही कंटिन्युअस राहिली तर हे वेगळं कारण असू शकतं. अच्छा. तर त्याच्यामुळे आपल्याला ते चेक करावं लागेल. अच्छा. डॉक्टर, आणि असं काही आहे का की वरचा बीपी पण हाय आहे आणि खालचा पण एकदम लो आहे, असे पेशंट्स एकाच ह्याच्यात बघायला मिळतात का? म्हणजे एका पेशंटमध्ये बघायला मिळतं का? हो, मिळतं ना. म्हणजे काही हृदयाच्या कंडिशन्स असतात जसं आपण त्याला एओर्टिक रिगर्जिटेशन असं म्हणू की ज्याच्यामध्ये हृदयाच्या ज्या झडपा असतात त्याच्यामध्ये काही आजार झाला की वरचं जे ब्लड प्रेशर असते ते खूप हाय होऊन जातं, जवळजवळ 180-200 पर्यंत वगैरे जातं. आणि खालचं ब्लड प्रेशर एकदम कमी म्हणजे 20-30 वगैरे असं पण येऊ शकतं. तर ती कंडिशन वेगळी असते. असं कंडिशन असलं की साधारणतः डॉक्टरांकडे म्हणजे डॉक्टरांना साधारण त्याचं 2D एको करून हार्ट वॉलची कंडिशन बघावी लागते. अच्छा. आणि डॉक्टर, आपण जे आता सध्या खातो छान खूप बाहेरच्या गोष्टींवरती ताव मारतो, घरी पण खूप चमचमीत बनवून आपण खातो, तर हा खाण्याचा रोल या उच्च रक्तदाबामध्ये किती आहे? मी जसं मगाशी म्हटलं की मिठाचं प्रमाण जास्ती असलं तर त्याचा रक्तदाबावरती परिणाम होतोच. तर आपण जे काही पेय पितो त्याच्यामध्ये बऱ्यापैकी मिठाचं प्रमाण असतं. किंवा आपण फास्ट फूड म्हणतो ज्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह म्हणून बऱ्याच वेळेला मिठाचं किंवा त्याला जास्ती चव येण्यासाठी मिठाचं प्रमाण खूप असतं. त्यामुळे त्याच्या निश्चितच आपल्या शरीरावरती परिणाम होत असतो. आणि कसं आहे ना, आपल्या शरीराची ठेवण ही एक नैसर्गिक पदार्थांकरता आहे. तर त्याला आपण वेगवेगळे पदार्थ वापरून त्याला प्रोसेस केलं की त्याचा आपल्या शरीरावरती होणारा परिणाम हा घातकच असतो. त्यामुळे त्याचं म्हणून मी जसं म्हटलं की थोडंसं कमी वयामध्ये ब्लड प्रेशरचा परिणाम आलेला आहे. तर याचं कारण हेच आहे की फास्ट फूड किंवा गरज नसलेली पेय जी नैसर्गिक नाही आहेत.
तर त्याचा नक्की आपल्या शरीरावरती परिणाम होतो. प्लस जीवनशैली, जसं आपल्या नैसर्गिक दिनक्रम आपला बदललेला आहे. म्हणजे पूर्वी आपण सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत काम करायचो, तर आता आपलं काम करण्याची सूर्यास्तानंतर पण बराच वेळपर्यंत, रात्री उशिरापर्यंत आपली कामं चालू असतात. बरोबर. त्यामुळे शरीराला जो आराम हवा असतो तो कमी मिळतो. रात्रीची झोपही बऱ्याच वेळेला कमी होते. म्हणजे त्याच्यासाठी बरीच कारणं, टीव्ही म्हणजे दृकश्राव्य माध्यम काही असतील त्याची, आणि तर त्याचं बऱ्याच गोष्टींचा परिणाम होत असतो आपल्या झोपेवरती, आणि त्याच्यामुळेही रक्तदाब वाढत असतो. नक्कीच. डॉक्टर, जसं तुम्ही मिठाचं प्रमाण आपल्या जेवणातलं जास्त सांगितलं, तसं साखरेचा काय रोल आहे? साखरेचा रोल आहे डायबिटीसमध्ये. डायबिटीस म्हणजे नुसतं साखरच असं नाही, बाकी पण जे पदार्थ आपण खातो त्याच्यामध्ये पण साखरेचं प्रमाण असतं, क्लिष्ट साखरेचं प्रमाण असतं. त्यामुळे ते जेव्हा आपण आपल्या गरजेपेक्षा जास्ती खातो तर ते आपल्या शरीरामध्ये साखरेच्या प्रमाणात साठवलं जातं, आणि तेवढी आपल्या शरीराची ताकद नसते तेवढं पचवण्याचं. मग त्याचं रूपांतर चरबीमध्ये होतं, आणि मग कोलेस्ट्रॉल म्हणजे बाकीचे आपले जे चरबीचं प्रमाण वाढत जातं, आणि मग ॲथेरोस्क्लेरोसिस आपण जो म्हणतो तो प्रकार होत असतो. आणि त्याच्यामुळे मग त्या रक्तवाहिन्यांवरती ते ॲथेरोस्क्लेरोसिस झाल्यानंतर त्याच्यामुळे रक्तवाहिन्या अजून कठीण होतात, आणि मग लवचिकपणा त्याचा जातो, आणि मग ब्लड प्रेशर वाढत राहतं. अच्छा डॉक्टर, समजा अतिव्यायाम करणारे जे आत्ता यंग जनरेशन आहे, किंवा बरेच जिममध्ये जाणारी लोक आहेत, अतिव्यायाम करणाऱ्यांना या बीपीची म्हणजे उच्च रक्तदाबाची भीती असते का? सगळं प्रमाणात असलं पाहिजे, आपल्या शरीराच्या गरजेनुसार असलं पाहिजे. काही लोकांना अतिव्यायाम म्हणजे त्यांची ती पर्सनॅलिटी असते की अतिशय आपल्याला निरोगी ठेवण्याचा प्रयत्न, पण ते अति याच्यामुळे आपल्या हृदयावरचं ताण वाढतो. त्यामुळे अति करणं कुठच्याही गोष्टीची आवश्यकता नाही, कारण आपल्या शरीराला आरामाची पण तेवढीच गरज आहे. त्यामुळे जे काही व्यायाम जे करणार ते प्रमाणात असले पाहिजेत, आणि त्या वयाला अनुसरून असले पाहिजेत. तुमच्या शरीराची ठेवण, तुमचं कामाचं स्वरूप, तुमची आरोग्यशैली, आरोग्य पद्धत आणि तुमची जीवनशैली याच्या अनुसरून तुमचं व्यायाम पण असला पाहिजे. नक्कीच डॉक्टर, मला सांगा की ह्या उच्च रक्तदाबामध्ये स्त्री पुरुषांचं काही प्रमाण आहे का? स्त्रियांमध्ये जास्त किंवा पुरुषांमध्ये जास्त किंवा यंगस्टरमध्ये जास्त? आता तर तुम्ही म्हणताय की 20पर्यंत वय अलीकडे आलंय, तर असं काही प्रमाण आहे का? पूर्वी असं होतं की पुरुषांमध्ये त्याचं प्रमाण जास्ती होतं, कारण पुरुष जास्ती करून घराबाहेरची कामं करायची, स्त्रिया घरात असायच्या. पण आता स्त्रियांचं आयुष्यही तेवढंच धकाधकीचं झालेलं आहे. त्यांना घर, चूल, मूल सगळं सांभाळून प्लस कामावरती पण जायचं असतं, त्याचेही टेन्शन्स असतात. त्यामुळे त्यांच्यामध्येही याचा परिणाम जास्ती असतं, आणि काही वेळेला हॉर्मोन्सचे इफेक्ट असतात त्याच्यामुळे. जसं मेनोपॉजच्या दरम्यान हॉर्मोनल चेंजेस होत असतात, त्यामुळे स्त्रियांना तेव्हा हे आजार जास्ती प्रमाणात जाणवतात. अच्छा डॉक्टर, मला सांगा की तुमच्याकडे जे पेशंट्स येतात ते काय साधारण तक्रारी घेऊन येतात, आणि त्याच्यावरती तुम्ही उपचार काय करता? आमच्याकडे साधारणतः म्हणजे 2 प्रकारे. एक तर म्हणजे आमचं टर्शरी मेडिकल केअर असल्यामुळे आमच्याकडे इमर्जन्सी पेशंट्स येतात, आणि साधारणतः रेग्युलर चेकअपवाले ते चेकअप असणारे ओपीडी आउट पेशंटचे पेशंट, बाह्य रुग्ण पेशंट असतात. तर जे बाह्य रुग्ण असतात ते साधारणतः म्हणजे थोडीशी चक्कर येणं किंवा डोकेदुखी असं असलं, किंवा कुठच्याही बाकीच्या आजाराकरता आलं की आम्ही त्यांचं एक ब्लड प्रेशर चेक करतो. आमच्याकडे एक NCD कॉर्नर म्हणजे नॉर्मल डिझिजेसचे असे पेशंट असतात, ते नॉन कम्युनिकेबल डिझिजेस म्हणजे ज्याचा इन्फेक्शनचा प्रसार होतो तशी ही प्रसार कंटिन्युअस असणारी आजार जे असतात त्याचं एक सेंटर आहे. तर तिथे जे कोणी पेशंट येईल त्यांनी म्हटलं की आमचं ब्लड प्रेशर चेक करा, तर त्यांचं ब्लड प्रेशर आम्ही चेक करतो, किंवा ओपीडीमध्ये जेव्हा आमच्याकडे येतात त्यांचं ब्लड प्रेशर चेक करतो. आणि जेव्हा म्हणजे त्यांना साधारण लक्षणं जरी नसतील तरी सुद्धा त्यांचं ब्लड प्रेशर आलं की त्यांना ट्रीटमेंट चालू केली जाते. पण इमर्जन्सीमध्ये जे पेशंट येतात ते बऱ्याच वेळेला त्यांना पॅरालिसिस झालेलं असतात, किंवा हृदयविकार असतो ज्याच्यामुळे त्यांना दम लागत असतो, किंवा किडनीचे आजार असतात. तर अशा आजारामुळे येतात, आणि त्यावेळेला त्यांचं पहिल्यांदा निदान होतं, किंवा त्यांना कोणीतरी सांगितलेलं असतं त्यांना ब्लड प्रेशर आहे, पण त्यांनी काही उपाययोजना केलेली नसते, आणि मग त्यांचा आजार गंभीर झालेला असतो. अशा प्रकारचे पेशंट येतात. अच्छा, आणि मग समजा असा पेशंट तुम्हाला सापडला की ज्याला उच्च रक्तदाब दिसतोय, तर काय उपचार पद्धती आहे त्याच्यावरती? आता त्या उच्च रक्तदाबामध्ये पण वेगवेगळे प्रकार असतात. जसं म्हणजे अति उच्च रक्तदाब असेल तर त्यांना काही प्रकारची इंजेक्शन्स दिली जातात, आणि त्यांनी त्यांचं ब्लड प्रेशर, कारण ते उच्च रक्तदाबामुळे
असं एखादी रक्तवाहिनी जर फुटली तर त्याच्यामुळे पॅरालिसिसचा अटॅक जास्त येणं असतं. तर अशा वेळेला ती इमर्जन्सी सिच्युएशन येते. तर त्यावेळेला ते इंजेक्शन्स द्यावे लागतात. पण बऱ्याच वेळेला गोळ्या ज्या असतात त्यांनी हळूहळू रक्तदाब कमी केला जातो. अचानक रक्तदाब पण कमी करता येत नाही, कारण त्याचे होणारे अचानक जर रक्तदाब कमी केला तर त्याचेही होणारे दुष्परिणाम आपल्या शरीरावर जाणवतात. अच्छा. त्यामुळे जी काही रक्तदाब कमी करण्याची प्रोसेस आहे ती हळूहळू झाली पाहिजे. फक्त गोळ्या हाच एक उपाय आहे? हां, ज्यांना रेग्युलरली म्हणजे अति उच्च रक्तदाब नाही आणि इमर्जन्सी सिच्युएशन नाही आहे त्याच्यामध्ये गोळ्या हाच प्रकार आहे. त्याचबरोबर तुमची ताणतणाव कमी करणं, योग्य प्रकारे व्यायाम करणं, ज्याच्याने शरीराला रिलॅक्सेशन मिळेल, शरीराला आराम मिळेल, जसं योगा आपल्या याच्यामध्ये आहे, किंवा निसर्गामध्ये जाणं, तर ज्याने आपल्या मनाला शांत होईल, तो एक प्रकार आहे. त्याच्यामध्ये चांगली झोप, साधारणतः 7 ते 8 तास झोप, आणि बाकी म्हणजे रिलॅक्सेशनसाठी काही तुम्हाला जे आवडतात ते छंद वगैरे करणं, याचं आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो. पण डॉक्टर, हा उच्च रक्तदाब काही पूर्णपणे गायब होत नाही ना आपल्या शरीरातून? त्याला कंट्रोलमध्ये ठेवावा लागतो की पूर्ण बरा होतो तो तुमच्या गोळ्यांनी? काय आहे नेमकं? हां, जो प्रायमरी किंवा इसेन्शियल हायपरटेन्शन हा प्रकार असतो तो कधीही जात नाही. त्यामुळे आयुष्यभर तुम्हाला गोळ्या घ्याव्या लागतात. त्या गोळ्यांबरोबरच जर तुम्ही तुमचं जीवनशैली व्यवस्थित ठेवली तर तुम्हाला कमी गोळ्यांमध्ये तुमचा रक्तदाब कंट्रोलमध्ये करता येईल. अच्छा, म्हणजे त्याची पॉवर कमी. हां, गोळ्यांची कमी म्हणजे साधारण एखादी गोळी वगैरे असं देऊन तुम्हाला ते कंट्रोलमध्ये करता येतं. कारण बऱ्याच वेळेला असं होतं की पेशंट म्हणतो की माझा रक्तदाब नॉर्मल आहे आणि त्या गोळ्या बंद करतात आणि मग अचानकपणे त्यांचं ब्लड प्रेशर वाढतं आणि मग त्यांना इमर्जन्सी सिच्युएशन येते. मला डॉक्टर हेच विचारायचं आहे, पेशंट्स असतात ना ते थोडंसं बरं वाटलं की मग गोळ्या बंद करतात आणि अचानक त्यांना मग धडधड वाढणं म्हणा किंवा काही जे सिम्पटम्स असतात ते दिसायला लागतात. तर मी काय सांगाल की त्याची टेंडन्सी असते त्यांना ब्लड प्रेशर वाढण्याची, तर त्याच्यामुळे मग त्यांना अशा काही स्पेशल सिच्युएशनमध्ये त्यांचं ब्लड प्रेशर एकदम वाढतं. म्हणून मग जर त्यांनी गोळ्या चालू ठेवलेल्या असतील तर त्यांचं अचानकपणे ब्लड प्रेशर वाढण्याचं प्रमाण कमी होतं. अच्छा. आणि त्यामुळे इमर्जन्सी सिच्युएशन येत नाही. अच्छा, म्हणजे या उच्च रक्तदाबाला जर कंट्रोलमध्ये ठेवायचं असेल तर आयुष्यभर त्यांना एक एक गोळी खायची, न चुकता. ती गोळी चुकवून पण चालत नाही? गोळी चुकवून नाही चालत. एखाद दुसऱ्या दिवशी जर ती मिस झाली तर काही होत नाही, पण साधारण आठवडाभर महिनाभर वगैरे केला तर कारण त्या आधीच्या गोळीचा इफेक्ट थोडे दिवस तरी चालू असतो. त्यामुळे असं जर मिस केलं तर मग ते प्रॉब्लेम होऊ शकतात. अच्छा, पण डॉक्टर, मुळात या उच्च रक्तदाबाने आपल्या शरीरामध्ये शिरकाव करूच नाही, त्यासाठी काय प्रतिबंधात्मक उपाय आपण करायचे? त्याच्यासाठी म्हणजे एक तर आपल्या शरीराच्या जेवढ्या गरजा आहेत तेवढ्याच प्रॉपर हे करायच्या. म्हणजे आपण ग्रीड आणि नीड याच्यामधला फरक कळला पाहिजे आपल्याला. त्याच्यानुसार मग आपली जीवनशैली असली पाहिजे की काय आपल्याला हवं आहे. तर त्याच्यासाठी एकतर योग्य प्रमाणात आहार, तेवढंच साधे व्यायाम, म्हणजे साधारण 30 मिनिटं चालणं किंवा योगा करायचा, मिठाचं प्रमाण कमी, अयोग्य आहार कमी घ्यायचा, ताणतणावापासून स्वतःला मुक्त ठेवायचं. आले ताणतणाव तरी त्याच्यातून बाहेर पडण्याची कला आपल्याला समजली पाहिजे. नक्कीच नक्कीच डॉक्टर नमिता पडवळ, आज आपण इथे आलात आणि हायपर टेन्शनबद्दल आमच्या श्रोत्यांना खूप महत्त्वाची अशी उपयुक्त माहिती सांगितलीत. त्याबद्दल मी सगळ्या श्रोत्यांतर्फे, आकाशवाणीतर्फे आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते राजकुमार भारती यांच्यातर्फे आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.